बरोबर महिना पूर्ण झाला. बोलता बोलता महिना झाला. आपण तर ते आजारी होत्या ही काही मला याची कल्पना नाही. ते आजारी पडले याची काही कल्पना नाही. आणि आपण प्रपंचामध्ये असल्यामुळं, संसारात असल्यामुळं त्याच्यामध्ये काही नाहीतरी जीव तिथं कितीतरी आसक्त झालेला आहे. म्हणजे ते तिथून तो काही बाजूला होऊ शकत नाही अशी परिस्थिती. म्हणून अचानक त्या निमित्ताने भाऊंचा फोन आला, सुनील भाऊचा फोन आला आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. सहज आईकडे बघितलं तर आई आजारी अवस्थेमध्ये. आईंबरोबर 10-15 मिनटं बसण्याचा प्रसंग त्या वेळेला आला. तरी होत्या आनंदितच होत्या, पण हे अशी का हे काय झालं बुवा असं मला हे म्हणून डोळ्यामध्ये पाणी आणलं. बोलता चालता गेले असते तर बरं झालं असतं, पण असं नव्हतं व्हायला पाहिजे. एवढं बोलल्या. भाऊंविषयी थोडी खंत व्यक्त केली. ती काही मी बोलत नाही, थोडी खंत व्यक्त केली, डोळ्यात पाणी आणलं. तिथं एक 10-15 मिनटं गेल्यानंतर म्हणलं आई आता कीर्तनाची तिकडं सुरुवात होईल, तिकडं जातो. आम्ही बरेच जण होतो, मला वाटतं दादा होते, आम्ही 2-4 जण होतो. तिकडं गेलो. दुसऱ्या दिवशी तर सहज असं बोलणं, मला वाटतं प्रदीप भाऊ पठारे यांच्याबरोबर सहज बोलणं झालं. तर म्हणजे तुम्हाला माहिती झालं का? तर म्हणलं काय? म्हणजे भाऊंच्या आई गेल्या. मग तिथून लगेच ताबडतोब भाऊंना फोन लावला. म्हणलं काय हो भाऊ, आईंना वाटं लावायला या म्हणे. 10-11 वाजता त्या दरम्यान आई गेल्या म्हणे. म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं. योगायोगाने मला वेळही होता त्या दिवशी. आणि मग किती वाजता आहे काय विचारलं आणि आईंना वाटं लावण्याचं भाग्यही मला लागलं. म्हणजे येता आलं बुवा असं मला म्हणायचं. म्हणून आईंना जेव्हा जेव्हा या ठिकाणी आपण बघितलं सगळ्यांनी, तर अतिशय त्यांचा तो हसरा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. आईंचा हसरा चेहरा. आणि फार तसं आता हे जे कुटुंब आहे, विषय काय, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या तुकाराम महाराज म्हणतात, एका वाचून त्या पांडुरंगा, हा स्तुतीचा विषय नाहीये. पण इथं या जर वस्तीवरती आपण जर आलो तर मनुष्य जरी प्रपंचामध्ये पडला, पण त्याला पत्नी अनुकूल मिळेलच का हे सांगता येत नाही. मुलगा अनुकूल मिळेलच का हे सांगता येत नाही. मुली अनुकूल असतील का सांगता येत नाही. आई वडील अनुकूल असतील का सांगता येत नाही. भाऊ असतील, भावजाया असतील, सोयरे धायरे असतील, हे सगळे अनुकूलच असतील असं सांगता येत नाही. पण काही बोटावरती मोजण्याजोगे जे काही आपण आपल्या जीवनामध्ये बघतो, असे काही विरळेच आहे. विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी. तर या ठिकाणी गेले आपले, मला तर वाटतं 10-20 वर्षापासून इथं या भाऊंच्या घरी येण्याचा जाण्याचा आपला प्रसंग आहे. आपण सगळेच आता इथं जरी संख्या कमी असली, पण नेहमीच आपला अधूनमधून कशा का निमित्ताने होत नाही, पण येणं जाणं आहे. पण भाऊंच्या घरचं जे वातावरण आहे या ठिकाणी, या वस्तीवरचं वातावरण, भाऊच्या घरचं वातावरण हे काही वेगळंच आहे. काही वेगळंच वातावरण आहे. हा स्तुतीचा विषय नाही आहे, पण वातावरण अतिशय वेगळं. काय त्यांच्या जीवनामध्ये पांडुरंग दादा त्यांना काय भेटावी, काय भाऊंवर कृपा व्हावी, हा, आणि भाऊ काय या मार्गाला लागावी. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. अशा पद्धतीने पूर्वसुरी ज्या रस्त्याने गेले, ज्या वाटेने गेले, तीच वाट सापडणं म्हणजे हे भाग्याशिवाय नाही, पुण्याशिवाय नाही. म्हणून पांडुरंग दादांची कृपा झाली. हे सर्वसामान्य जीवांना कळतील का या गोष्टी कळू शकत नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानस्या त्या सारिके. हे सर्वसामान्य जीवाच्या कळण्याच्या पलीकडे ही गोष्ट. गुरु काय, शिष्य काय, गुरु ज्ञान काय, परंपरेचं ज्ञान काय, आपण नेमकं कशा करता जन्माला आलो, इथं येऊन काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे. आता कीर्तनकार जर आपण म्हटले तर अनंत कीर्तनकार, प्रवचनकार आता आहेत सध्या वारकरी संप्रदायामध्ये. पण इथं कसं आहे, अध्यात्मामध्ये दर्दी असणं फार गरजेचं आहे. दर्दी म्हणजे जीवनाचा सिद्धांतच कशा करता आहे, तर जीवनाचा सिद्धांत हा आत्मसाक्षात्कार होणं, हा जीवनाचा खरा सिद्धांत आहे. आपल्याला आपल्या आत्म्याचा साक्षात्कार होणं हा खरा जीवनाचा सिद्धांत आहे.
पण इथून काय झालं, इथून अज्ञानी जीव भरकटले आणि कुठंतरी रमले असं आपण म्हणायला हरकत नाही. जसं एवढी मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीला, सद्गुरू जोग महाराजांची. जोग महाराज सुद्धा हे अतिशय विरक्त होते. अतिशय विरक्त म्हणजे त्यांचे तेच रमलेले असायचे. त्यानंतर त्यांचे शिष्य आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, लक्ष्मण महाराज असतील, बंकटस्वामी महाराज असतील, मारुती महाराज गुरव असतील आणि मामासाहेब असतील, ते सुद्धा फार या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे जसं जी आपली धारणा, जी आपल्या गुरुपरंपरेची धारणा, तीच धारणा त्यांची होती. पण तिथून पुढं जे वारकरी शिक्षण संस्था ही सुरू झाली, पण अनेक विद्यार्थ्यांना वाटू लागलं हे सगळं वरपंगच आहे. म्हणून जोग महाराजांचा जो हेतू होता किंवा ह्या 4 शिष्यांचा जो हेतू होता की नुसते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी यावे, शिकावे आणि ते बोलके व्हावे, हा एवढा हेतू नव्हता. तर त्या ज्ञानाप्रमाणे किंवा त्या वाङ्मयाप्रमाणे यांनी आपल्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे, हा मुख्य हेतू होता. पण तिथून काय झालेलं आता होताना दिसतं, तिथून च्यूत झालेली ही सगळी मंडळी, सगळी च्यूत झालेली आपल्याला दिसतात. काही बोटावर मोजण्याजोगे नाही असं नाही, आहेत त्यामध्ये अंतरंग. पण आता मी जेव्हा जातो काही मोठ्या मंडळींजवळ, थोडंसं त्यांचं दर्शन होतं, भेटणं बोलणं होतं, तर तेव्हा हा विषय निघतो. म्हणजे एकूण आपल्या ज्या जीवनाची जी धारणा आहे, तर ती धारणा म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, आपल्याला आपल्या ठिकाणी आनंद निर्माण झाला पाहिजे. ते अप्पानंद महाराज होते, ते त्यांचं एवढं घरामध्ये पाटील की एवढं सगळं असताना ते शांतामाईजवळ गेले. कसे गेले, काय गेले, अनेक त्यामध्ये इतिहास आहे. पण तिथं गेल्यानंतर 12 वर्ष राहिले आपल्या गुरूंजवळ, 12 वर्ष. आणि 12 वर्ष हा अभ्यास केला आणि काय त्यांना काही मराठी वाचता येत नव्हतं, पण बाबा नेहमी ज्ञानेश्वरी वगैरे वाचायचे. म्हणजे इतके ब्रह्मनिष्ठ ते झाले. आपल्या सद्गुरूंची जेव्हा भेट झाली त्यांची सद्गुरूंची, तर इतकं ब्रह्मनिष्ठ झाली त्यांच्याच त्या अवस्थेमध्ये. आणि शांतामाईचं सगळं बघितलेलं ना 12 वर्ष म्हटल्यानंतर. एकदा त्या कुठंतरी कीर्तनाला ते चालली होती असे तांग्यामध्ये, तर शांतामाई या तांग्यातून घसरून खाली पडल्या होत्या, काहीतरी साबरीच्या काट्यांमध्ये त्या पडल्यानंतर मग गणेशानंद महाराज होते, मला तर वाटतं गणेशानंद महाराज, अप्पानंद महाराज अशी ती शिष्यमंडळी होती. तर जेव्हा ते पडले, माई जेव्हा पडल्या तेव्हा माईंनी आवाज दिला, गणा आप्पा, अरे मी पडले, मला बघा जरा. तर अक्षरशः काट्यामध्ये पडलेल्या होत्या त्या. त्यांना जेव्हा वरती काढलं, पण एक सुद्धा काटा त्यांच्या कुठं अंगाला कुठं खरचटेल वगैरे काहीही नव्हतं. काय असेल त्या माईची ती स्थिती, हे सर्वसामान्य जीवांना कळेल का? तर कळू शकत नाही, हे कळण्याच्या पलीकडे. म्हणून हे जे जीवन आम्हाला मिळालेलं हे काय, याची देही याची डोळा, भोगू सुखाचा सोहळा, याच देहामध्ये याच डोळ्याने हे सगळं अनुभवायला मिळतं. त्याला आपण काय झालं पाहिजे, त्याला आपण एकनिष्ठ झालं पाहिजे. या ठिकाणी आपली जर निष्ठा जर प्रबळ जर असली ना, तर जिथं निष्ठा आहे ना तिथं सगळं आहे. अहो, स्वस्वरूप काय कुठं शोधायचं आहे का? ते जवळच आहे, स्वस्वरूप जवळच आहे. जसं विहीर आपण खोदतो, विहीर खोदल्यानंतर फक्त काय आड 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 काय आलेलं असतं, पहिला मुरुम असतो, परत खाली काय असेल, काळं कच्चं असेल किंवा कारदळ असेल, ते एकदा थोडं थोडं बाजूला करत गेलो की पाणी हे जागेवरतीच आहे. जे काही आपल्या आड जे काही अज्ञानी अविद्या आहे, वेगवेगळे शब्द आहे, कल्पना म्हणू त्याला आपण. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. एकनाथ महाराजांचा हरिपाठ तर नुसतं ब्रह्मज्ञानाने भरलेला आहे. म्हणजे फक्त शब्द वेगवेगळे, म्हणजे याचाच अर्थ असा का अज्ञान आहे फक्त. आणि हे अज्ञान बाजूला झालं तर स्वस्वरूप जागेवरतीचे. स्वस्वरूप आणि परमात्मा हे दोन नाहीचे. जे स्वस्वरूपाचं लक्षण आहे तेच परमात्म्याचं लक्षण आहे. स्वस्वरूप कसं आहे, आपला आत्मा कसा आहे, सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. आणि तोच परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे ईश्वर. त्याला कुणी काही म्हणेल, कुणी काही म्हणेल, त्याचे आनंद नाव आहेत. तोही परमात्मा तसंच आहे. जे ईश्वराचं लक्षण आहे तेच आत्म्याचं लक्षण आहे. आणि ग्रंथ हेच सांगतात की बाबांनो, तुम्ही सुखाचे आगर आहात. सगळे ग्रंथ जर आपण बघितले, मग गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, एकनाथी भागवत असेल, दत्त महात्म्य असेल, गुरुचरित्र असेल, त्याच्यामध्ये सगळा हाच विषय आलेला आहे. आणि मला तर या निमित्तानं असं सांगायचं, या ठिकाणी आता इथं आपल्या परिसरामध्ये आमच्या भरपूर ज्ञानी माणसं आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, पण बहुंसारखे महात्मे या ठिकाणी हे काही
वेगळेच आहे. जेवढे भाऊ जेवढे आत्मनिष्ठ आणि जेवढं भाऊंच्या अंतःकरणामध्ये तळमळी जगाविषयी, समाजाविषयी आणि महात्म्याचं कार्यच ते असतं. आज आता आपण जर इथं आलो, मी बोलूनच टाकतो. आईने डोळ्यात पाणी आणलं म्हणे, भाऊंचं घर राहिलं मला म्हणे. म्हणलं तुम्ही काळजी नका करू, भाऊंचं घर होईल म्हणलं. बाकी सगळ्यांचे झाले म्हणे, चांगला आनंदच आहे म्हणे, पण भाऊंचं घराचं काम राहिलं मला बोलल्या. डोळ्यात पाणी आणून म्हणलं होईन म्हणलं, तुम्ही चिंता करू नका. म्हणे हे सगळं केलं, मंदिर केलं, पुढं हे शेडचं काम केलं, काही घरातून वर्गणी घातली, काही देणाऱ्यांनी दिली म्हणे, अशा पद्धतीने हे झालं, पण भाऊंचं काम राहिलं. म्हणजे त्या मातोश्रींची किती तळमळ भाऊंविषयी मला अक्षरशः बऱ्याच वेळा देणं आलं, आईचं बऱ्याच वेळा देणं आलं. म्हणून असं आईचं मातृत्व किंवा अशा आई लाभणं प्रत्येकाला आपल्याला आईचे जीवनामध्ये मनुष्याला सगळं मिळेल, पण आई गेल्यानंतर आईचं प्रेम काही मिळू शकत नाही, वडील गेल्यानंतर वडिलांचं प्रेम मिळू शकत नाही. आई आणि वडील, पहिल्यांदा आई आणि दुसरे वडील. एकदा असंच बसलो होतो आईन मी, काय नाही म्हणे, असंच म्हणे पांडुरंग दादा भेटले, पांडुरंग दादांच्या रूपाने मिळाले म्हणे. हे भाऊंमध्ये हा सगळा असा बदल झाला म्हणे. तिथं सगळं एवढं लोकांची संख्या आहे ते बघून असं म्हणजे मोठं कौतुकानं बोलणं आणि एवढं प्रेम, त्या प्रेमाला माप नाही. आणि सुनील भाऊची आई, सुनील भाऊ असतील, घरातली एवढी मंडळी असेल, इतकं प्रेम यांना, अतिशय प्रेम यांना. तुम्ही आम्ही कधीही जरी आलं तर इतकं प्रेम आहे का त्या प्रेमाला माप नाही. इतकी सगळी मंडळी घरातली प्रेम देत असती. वस्तुतो हा कुठं वरकड कोठे काही एक आहे एक नाही असं आपल्याला बहुधा बघायला मिळतं. मालुंजामध्ये जायचे लोक, बापू गुरुजींचं नाव आप्पानंद महाराजांनी ब्रह्मानंद ठेवलं. ब्रह्मानंद महाराज नाव ठेवलं, पण गुरुजींच्या पत्नीला, मंडळीला आणि मुलाला ते जोपर्यंत हायत होते तोपर्यंत त्यांची किंमत कळली नाही, परमार्थाची किंमत कळली नाही. जेव्हा ते ब्रह्मलीन झाले आणि जेव्हा मग त्यांनी जेव्हा तो अंत्यविधीला जेव्हा बघितला आणि मग तिथून पुढं मग त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की काय होतं आपल्या जवळ आणि काय आपण कशालाच काही मानलं नाही. आणि मग तिथून पुढं गुरु केले, अनुग्रह घेतला, तो असताना अनुग्रहही घेतला नाही आणि गुरुही केले नाही. मग तिथून पुढे माझी 2-3 वेळा भेट झाली तर म्हणे अनुभूती शिवाय नाही, म्हणे अनुभूती ही परमार्थामध्ये पहिली पाहिजे, असं त्याच सांगत होत्या मला. म्हणजे कधी कधी असंही बघायला मिळतं. पण या ठिकाणी आता जेव्हा आल्या मी केडगावचा विषय काढला तरी भाऊंच्या तोंडातून वाक्य काय का आम्ही 2-3 वेळा त्या ठिकाणी जाऊन आलो. बसव कल्याणचा विषय काढला का भाऊंना सगळं माहिती. म्हणजे जे काही आपण ज्याचा काही चिंतन करतो, ज्याचा विचार करतो, त्याचं उत्तर लगेच भाऊंकडे तयारी. पांडुरंग दादांबरोबर अनेक ठिकाणी अनेक भक्त मंडळींचं दर्शन. आणि खरं तर या जीवनामध्ये ना, हे जीवन खूप आनंदमय, खूप आनंद या जीवनाचा आपण घेतला पाहिजे. मुक्तीचा आनंद घेतला पाहिजे, चिंतनाचा घेतला पाहिजे. नामस्मरण वेगळं, चिंतन वेगळं, ध्यान वेगळं. नामस्मरण म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी याला म्हणायचं नामस्मरण. चिंतन म्हणजे काय तर चिंता सोडून देणं आणि चिंतन करणं म्हणजे चांगले विचार करीत राहणं, भगवंताचे विचार करणं, संतांचे विचार करणं, गुरु परंपरेचा विचार करणं, याला म्हणायचं चिंतन. आणि ध्यान वेगळं. ध्यान म्हणजे एकाच वस्तूचं चिंतन करणं, त्याला म्हणतात ध्यान. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सद्गुरूंजवळ गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं. तसं ज्ञान होत नाही. न कळे तो देव सत्संगा वाचुनी वासना जाळूनी शुद्ध करा, महाराज म्हणतात. म्हणून हे जे ज्ञान जर आपल्याला व्हायचं असेल तर याला गुरुची भेटच होणं फार गरजेचं आहे. आणि गुरुची भेट कशी होते तर आपल्याला तळमळ लागली पाहिजे. तळमळ कशाची लागली पाहिजे तर गुरु भेटीची तळमळ आपल्याला लागली पाहिजे. आणि आपण नामस्मरण वाढवलं पाहिजे. आपण नामस्मरण करत 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 गेलो की आपोआप गुरु आपल्याकडे येतात आणि आपण गुरुकडे जातो. म्हणजे हे लवचुंबकासारखं असतं. आता आपण अनेकदा प्रवचनामध्ये हे नेहमी ऐकत आलेलो आहे, त्या पद्धतीने ते होतं आणि गुरु हे आपणाला मिळतात. आता आमच्या इथं आहे ना, तुम्हाला मी खरं सांगतो, कीर्तन प्रवचन नेहमी व्हायचे, पण लहानपणापासून टाळ मृदंगाचा आवाज हा अतिशय माझ्या आवडीचा. अतिशय आजी आजोबा होते, आडणीच होते, ते काही फार सुज्ञ नव्हते. पण आप्पानंद महाराज आणि बापू गुरुजी गावामध्ये आल्यानंतर सगळं गाव जवळजवळ माळकरी झालं. तिथून पुढं विनायक महाराज मगर होते, आमचे शिवाजी महाराजांचे बंधू. त्यांनाही खूप म्हणजे एवढं सगळं शेती वगैरे सगळे असताना
पण परमार्थाची खूप आवड. मग रामहरी बाबा म्हणून होते, त्यांना बोलवलं. आता अक्षरशः आमच्या आजोबांना तरी वाचता येत होतं, पण आजीला काहीच वाचता वगैरे येत नव्हतं. तरी टाळ वाजवता यायचा, संपूर्ण हरिपाठ तोंडपाठ होता. काही वाचता अक्षरशः काहीच नाही, वाचन हे नाहीच, पण तोंडपाठ हरिपाठ असायचा होता. माझ्या अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा हरिपाठ म्हणायचो तेव्हा तोंडपाठ आणि निर्द्वंद्व म्हणण्याऐवजी निजवंद, म्हणजे काय त्याची अक्षराची ओळख नाही ना. निर्द्वंद्व निशंक विचारतामयी सुखानंद हृदय स्थिरावाला, पण मग अक्षराची जर ओळखच नाही, निजवंद कवय ना, पण मग ते म्हणायच्या त्या. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं ते पाठांतर वगैरे. आणि मी जेव्हा जायचो तेव्हा मला ते टाळ, ते मृदंगाचा आवाज, भजन हे मला आवडायचं. आता काय आपलं काही भाग्य असेल, पण मग त्या आवडीतून भजनात जाण्याचा प्रसंग. आणि तिथून पुढं 6वीला असताना हरिपाठ हा तोंडपाठ झाला माझा. आणि ज्ञानेश्वरी ही 5वी पासून ज्ञानेश्वरी ही माझ्याकडे होती. मग त्यामुळे वाचन चिंतन हे हळूहळू हळूहळू होत गेलं. तेव्हा काय अप्पानंद महाराजही नव्हते आणि बापू गुरुजी नव्हती. 95 सालामध्ये बापू गुरुजींचं देहावसान झालं. पुढे मग नागेशानंद महाराज होते आमच्या गावामध्ये, त्यांनाही काही वाचनाचं हे नाही, पण ज्ञानेश्वरी नेहमी वाचायचे. आणि अप्पानंद महाराजांचे अधिकार त्यांना दिलेला होता त्यावेळेलाच, बुवा आता आम्ही तर चाललोय, पण जे काही कोणी जिज्ञासू येतील त्यांना तू हा बोध देण्याचं काम कर. पण त्यांनी स्वतःहून दत्त जयंतीच्या दिवशी मला स्वतःहून सांगितलं की तुला दत्त जयंतीच्या दिवशी मी अनुग्रह देणार आहे. मी काही म्हटलो नाही, मला तुम्ही अनुग्रह द्या. पण त्यांनाही दत्तप्रभूंनी, मी असं म्हणेल, एकदा दत्त महाराजांना किंवा गुरूंना जर कृपा करायची असेल तर ते स्वतः प्रत्यक्ष पुढे येत नाही. एकतर ते आपल्याला विचार देतात किंवा ते कोणाच्या तरी रूपामध्ये येत असतात. पण दत्तप्रभूच त्यांच्या रूपामध्ये येऊन तसं बोलले. आणि मला तो वाटतं तो रविवारचा दिवस होता, दत्त जयंती होती, त्या दिवशी त्यांनी स्वतः येऊन अनुग्रह मला दिला त्यांनी. पण वयोमानाने थोडासा जो काही तिसरा शब्द होता, तो तिसरा शब्द त्यांनी वेदातील महावाक्य दिलं. जसं नमहा हे देण्याऐवजी मी काय तो त्याचा उच्चार करत नाही, वेदातलं जे काही महावाक्य अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य दिलं त्यांनी. मग त्याच्याविषयी थोडीशी मला शंका निर्माण झाली. मग भाऊंनाही मी त्यानंतर बऱ्याच वर्षांनी भाऊंना विचारलं, बन्सी महाराजांना विचारलं, तर मग ती माझं त्या शंकेचं निरसन झालं. पण तिथून पुढं ध्यास हा कसा असतो, ध्यासानेच आत्मसाक्षात्कार हा होत असतो. आपण सुरुवातीला खूप ध्यान जर आपण करत जर गेलो आणि आपण जर कापराच्या जातीचे जर झालो, कापराच्या जातीचे म्हणजे नुसता अग्नीचा स्पर्श झाल्या कसा कापराचा लगेच पेट घेतो कापूर, तसं मग ओली गौरी, वाळेल गौरी यांना विलंबच लागतो ना. जरी वाळेलही गौरी असली तर ती पेटवायची म्हणल्यानंतर तिला विलंबच लागतो. ओवाल्या गौरीचा तर विषय सोडून द्या. आपण जर कापूर जर झालो किंवा कापूर जर आपण असलो तर बाकीचं काही नाही. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, साधू बोध झाला तो नुरोनी आठ्याला, ठाईच मुराला अनुभव. तिथून पुढे काही असे थोडेफार असे साक्षात्कार हे पाठच्या वेळेला व्हायचे. त्या साक्षात्कारावर एकदा आता काय झालं तुम्हाला मी सांगतो. एक व्यक्ती माझ्या स्वप्नात आली, जे ज्ञानेश्वरी मी असं वाचत होतो. ज्ञानेश्वरी वाचत असताना अरे म्हणे तसं नाही वा ज्ञानेश्वरी वाचती. ज्ञानेश्वरी घेतली, ओम नमो जी आद्या ह्या ओवीपासून एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा, ह्या 12 ओव्यापर्यंत त्या व्यक्तीने खडखड खडखड ज्ञानेश्वरीच्या 12 ओव्या वाचून दाखवल्या. ह्या स्वप्नातली ही गोष्ट. ज्ञानेश्वरीच्या 12 ओव्या वाचल्यानं सांगितलं ह्या 12 ओव्या म्हणे पाठ कर. मला सांगितलं स्वप्नातला हा विषय तुम्हाला सांगतो, ह्या ज्ञानेश्वरीच्या 12 ओव्या तू पाठ करून रोज म्हणत जा. म्हणजे असे काही आनंद निर्माण झाला. तिथून पुढे असं बऱ्याचशा गोष्टी अशा घडत गेल्या. एकदा ज्या काही आई होत्या त्यांची माझी चर्चा या ओवीवर. ती ओवी आज तुम्हाला मी सांगतो, ती 10व्या अध्यायामध्ये ओवी. आणि आम्ही ज्ञानेश्वरी मी पाहतो, ती ओवी पाहतो, ती ओवी मी त्यांना सांगतो. जय महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादीचे ठाय फिटती, तै जे देव होनी ठाकती, ते विसवणे शेषीचे. आनंद फार झाला. पण आता ती ओवी नेमकं कशामध्ये, मग ती ओवी मग कल्पना अशी सुचली दुसऱ्या दिवशी की ही ओवी कोणत्या अध्यायामध्ये आहे. तर अंतकरणाचा ठाम विश्वास झाला की ही ओवी मला तर वाटतं 11व्या अध्यायामध्ये ही ओवी असावी. 11व्या अध्यायामध्ये 10व्या का 11व्या अध्यायामधली ही ओवी, असा मनाचा ठाम निश्चय झाला. आणि ती बघितली. बघता क्षणी इतका आनंद झाला का त्या आनंदाला काही पारावार नाही. म्हणजे साक्षात्कार सुद्धा आपल्याला होतात, नाही असं नाही.
फार नाही झाली, आपण त्या स्थितीमध्ये राहिलो पाहिजे. माऊली जसं म्हणतात ना, साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता. आपण एक आता आता जागृतीमध्ये झोपलं की आपण स्वप्नामध्ये जातो. तिसरी अवस्था सांगितली सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये जीव जातो, सुषुप्तीमध्ये काहीच आठवत नाही. माऊली म्हणतात त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जर आपण कायमस्वरूपी जर राहिलो तर तिलाच ब्रह्मभाव मानता आला असता. पण ती अवस्था कायमस्वरूपी नसते. त्या सुषुप्तीतूनही आपण स्वप्नामध्ये येतो, स्वप्नातून आलो की पुढे जागृतीमध्ये येतो. म्हणजे ब्रह्मभाव हा आपल्याला प्राप्त होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्याकरता सद्गुरूंची भेट, मी हे सांगत होतो, सद्गुरूंची भेट कधी होते? सद्गुरूंची भेट होते आपल्या एकदा आपला निश्चय झाला आणि एकदा तळमळ जर लागली सद्गुरूंच्या भेटीची. एकनाथ महाराजांचा विषय बघा ना, आता काय तेच चरित्र आपण नेहमीच ऐकतो. काय किती लहान वय, सद्गुरूंच्या शोधामध्ये एवढं सगळं संपन्न असताना सद्गुरूंच्या शोधामध्ये जनार्दन स्वामी हे महापुरुष हे त्या काका तत्कालीन पंचकृषीमध्ये त्यांची ती कीर्ती पसरलेली होती. दौलताबादचे किल्लेदार ते स्वतः होते जनार्दन स्वामी. काय सद्गुरूच्या भेटीमध्ये काय सद्गुरूंची भेटीची तळमळ त्यांना लागली आणि त्या ठिकाणी गेले, सद्गुरूंची भेट घेतली. आता गेल्या गेल्या काही लगेच बोध आहे का? लगेच बोध नाही. काही परीक्षा पाहिल्याशिवाय बोधच नाही. परीक्षा घेतली खूप जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांची, फार परीक्षा घेतल्या. बरं, गुरुवार म्हणजे आता तुम्हाला सांगतो, गुरुवार विषयी जर बोलायला गेलं तर तुका म्हणे नाही चालत तातडी, आणि प्राप्त काळ घडी आल्याविना आपल्या जीवनामध्ये खरोखर प्राप्त काळ घडी आल्याशिवाय काहीच कळत नाही माणसाला, किंवा ते मिळतही नाही. पहिला काय गुरुवारी उगवत नव्हता का? माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो, आता गुरुवार जर आला तर खूप आनंद होतो. त्या दिवशी तो दिवसच आनंदाचा आहे, मी असं म्हणेन. पहिलं गुरुवार आला गेला गेला, पण जसे हे एकदम नाही कळत जीवाला. कारण जीव हा रमलेला असतो इकडे तिकडे, अनेक कुठे कुठे जीव रमलेला असतो आणि जीवाला हे कळत नाही, पटत नाही, बाणत नाही. कळलं तर पटत नाही, पटलं तर बाणत नाही. आणि बांधणं हे फार महत्वाचं आहे. ती अवस्था सहज अवस्था, काही गोष्टी या सहज घडल्या पाहिजे जीवनामध्ये. फक्त एकनाथी भागवत या अण्णा, एकनाथी भागवत पुढं घेऊन बसलो, 24 गुरूंचं जर वर्णन आलं, यदु अवधूत संवाद भाऊ, तर इतका आनंद वाटायचा दत्तप्रभूंविषयी. यदु अवधूत संवाद आला की ते 24 गुरु आणि प्रत्येक गुरु कसा कसा केला, आणि एकनाथ महाराजांनीच ते खूप रंगवलेलं आहे. एकनाथ महाराजांसारखं या 24 गुरूंचं वर्णन रंगवणारे दुसरे संत कुणी नाही, इतकं रंगवलेलं आहे ते. ठाकावया निज बोधासी, निज विवेके अहर्निसी, गुरुत्व देऊनी आणि कांसी, निज हितासी गुरु केली. ठाकावया निज बोधासी. आता काय बरं, दुसऱ्या जीवाची भूमिका अंगावरती घेऊनच गुरु केले ना. वास्तविक पाहता तेच सगळे विश्वाचे गुरु आहे. आपण स्वर्ग मृत्यू पाहता सगळं जे 14 भुवन आहे, 14 भुवनाचे गुरुच ते. त्यांना काय गुरु करण्याची गरज आहे? पण हे पुढे जे काही सृष्टी ही चालायची, पुढं अनेक भक्त आहे, प्रत्येकाला जर बोध करायचं म्हणल्यानंतर तेही शक्य होतं. पण हे काहीतरी करून ठेवावं आणि यानुसार जीवांची वाट चालवावी, म्हणूनच हे सगळं करून ठेवलेलं आहे. मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, हे सगळं जे पक्वान्नाचं जे ताट तुमच्या आमच्या पुढे ठेवलं, हे त्याच करता ठेवलेलं आहे. म्हणून जे 24 गुरु केले, प्रत्येक गुरुचं काय गुण घेण्याचं काम केलं मग दत्तप्रभूंनी. गुणच घेतले, प्रत्येकाच्या ठिकाणाहून गुणच घेतले. काय त्याचं वर्णन आहे, आणि डोळ्यातून अश्रू यायचे की आपली आणि दत्तप्रभूंची भेट नाही बा, महाराजांची ना आपली एक ज्याला काय म्हणतो आपण जवळ आलो पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे, भक्ती घडली पाहिजे, असं सहज मनामध्ये यायचं. असं करता 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 पुढे खरोखर गाणगापूरलाही जाण्याचा प्रसंग आला. न कळत काही बहिर्मुख लोक होते माझ्या बरोबर सगळे, पण त्या ठिकाणी गेला आणि मन अतिशय भरून आलं. मग आपण काय करायचं, संगमावरती औदुंबरे सगळे ते ज्याला देवत्व वृक्ष म्हणतो आपण, ते वृक्ष आहे. बाकीचे बघायचे, कुणी नदीकडे बघायचं, कुणी बाकीच्या कशाकडे, कोण कशाकडे बघायचं. पण आपण नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा 11 मारायच्या, 21 मारायच्या, आपलं आपलं काम आपण करावं. तिथून नरसोबाच्या वाडीला जाणं झालं, तिथंही तसंच. बाकी कोण कुणीकडं बघतं, पण आपण पादुकांना नमस्कार करावा
आणि प्रदक्षिणा माराव्या. झालं. तिथून पुढे ते जीवनामध्ये आले आणि जीवन बदलून गेलं. आणि गुरुवार जर आला तर खरोखर जशी दिवाळी वर्षातून एकदा येते, पण गुरुवार आला की गुरूंचा गुरुवार. काय तो दिवस आपण गुरूंची सेवा करता करता कसा तो दिवस जातो, कसा आनंदामध्ये जातो, काही कळतही नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये दत्तप्रभूंचं स्थान हे फार मोठं आहे, फार मोठं. आणि म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य असं की त्यांच्या रूपाने पूर्वी त्यांच्या रूपाने बाबाच आले. बाबांनीच आपल्याला काय केला, अनुग्रह दिला. अनुग्रह दिला, मोठा आनंद जीवनामध्ये निर्माण झाला. पुढे पुढे ज्ञानेश्वरीचं वाचन, गाथेचं वाचन, नामस्मरण हे काही ढळलं नाही. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या जीवनाबद्दल, पण असं आहे आपण आपल्या जीवनाबद्दल कधीही काही सांगू नये. पण ह्या ज्या काही गोष्टी का आठवल्या, तर तुम्ही माझे, मी तुमचा, किंवा आपण एका विचाराची, एका चिंतनाची, एका अभ्यासाची सगळे आहोत. म्हणून हे तोंडातून बाहेर पडलं काय जे पडलं ते. वास्तविक पाहता हे काय सांगू नये, आणि सांगावंही. त्याच्यातून काय होतं, त्याच्यातून परत आपण आपली थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये परत आपण, जरी आपला रस्ता थोडासा चुकला तर परत आपण त्या रस्त्यावरती येऊन आपण जे काही आपलं जे काही आयुष्य चाललेलं आहे थोडंफार इकडं तिकडं, तर आपण परत त्यावरती येऊन आणि ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम व्हावं, आपणची देव होय गुरु. खरं तर परमात्माच गुरूंची भेट हा घालून देत असतो, मला हे सांगायचंय. म्हणून गुरूंची भेट होणं, गुरु साधे नाही, गुरु हे एक तत्व आहे. गुरु हे तत्व आहे. गुरु काय आहे, तुम्ही जर गुरूंकडे बघितलं तर माणसासारखाच माणूस दिसतो ना, माणसासारखा माणूस दिसतो. पण जे तत्व आहे, जे ते सांगतात, नेमकं काय सांगतात, तर आपल्या उद्धाराचा जो काही बोध येतो ते आपल्याला देतात. उद्धाराचा बोध, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम काळा ज्ञान मुद्रा, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. खरं तर स्वस्वरूपाचं ज्ञान हे सद्गुरूंशिवाय होऊ शकत नाही. एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारू जाना वया. मला जाणण्याकरता जे गुरु शिष्याचं नातं कशा करता निर्माण, मला जाणणं म्हणजेच आत्म्याला जाणणं. कारण आत्मा आणि मी अर्जुना आम्ही वेगळी नाहीच आहे. आत्मा म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच आत्मा आहे. आता त्याच्या स्वरूपाला सोडून आत्मा का वेगळा झाला, कसा वेगळा झाला? आत्मा वेगळा झाला, आत्मा काही कर्म करतो का? आत्मा काहीच करत नाही. पण तो जे बाजूला जो पडला, तर तो अज्ञानामुळेच बाजूला पडलेला आहे. हेच त्याचं कारण सगळ्या वेदांत शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून गुरूंची भेट व्हायला पाहिजे, काना वचनाची भेट व्हायला पाहिजे. काना वचनाची म्हणजे कानी वचन, वचन म्हणजे महावाक्य आहे. महावाक्य म्हणजे काय? काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवनी एकूजो. स्वरूप जागेवरी ते आपण आहोत, हेही शास्त्र सिद्धच आहे. पण गुरु काय करतात, अरे हेच तू ये, हे तू नाही, देह तू नाहीये, तीन देह म्हणजे तू नाहीये, मन तू नाही, इंद्रिय तू नाही, प्राण तू नाही, हे सगळं तू नाहीये. तू म्हणजे आत्मा आहे, हे सद्गुरू सांगतात. आणि जीवाला कळतं मग मी कोण आहे. अगा आत्मा आत्मा याचे ठाई, देखीचे देहीचा धर्म देही. खरोखर आत्माच आत्म्याच्या ठिकाणी, देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी आहे. साखरे महाराजांचा अपघात झाला आणि मग ते बरंच मोडतोड झाली सगळी शरीराची. निगडीला मग डॉक्टर काय KH संचेती, मोठे डॉक्टर, काही वेळ दिवस इथंही होते, तुम्हाला माय कल्पना असेल. त्यांचं थोडासा संवाद झाला. मग म्हणे आता गुडघ्यांचं वगैरे ऑपरेशन केलं, तुम्हाला काही वेदना होतात का? तर मग त्यांनी उत्तर काय दिलं त्या डॉक्टरांना, KH संचेती म्हणजे फार मोठे डॉक्टर, खासदार साहेब, त्यांचं फार प्रेमाचे संबंध. आता आम्ही तर काय अलीकडचे, पण आम्ही काही थोडंफार अभ्यास केलाय म्हणून आठवतं. मग म्हणे त्या काही वेदना मला होत नाही, त्या पार्टला होतात. साखरे महाराजांनी उत्तर दिलं, त्या गुडघ्याच्या वेदना गुडघ्याला होतात, मला कुठल्याही वेदना होत नाही. असं मी त्यांच्याच मुखातून ऐकलं. डॉक्टर KH संचेती, हे मला तर वाटतं काय अस्थिरोगतज्ञ का काय, अस्थिरोगतज्ञ. तर त्यांनी स्वतः म्हणे, त्यांनी मला असं उत्तर दिलं म्हणे. आता त्यांचा काय अस्थिचा असेल अभ्यास, पण ह्या शरीरामध्ये आत्मा आहे, या आत्म्यामधून बरेच डॉक्टरही जरी झाले तर त्या पार्टचे डॉक्टर, कानाचे वेगळे, नाकाचे, घसाचे, त्वचेचे वेगळे, वेगवेगळ्या ह्या अवयवांचे वेगवेगळे डॉक्टर. पण आत्म्याचा डॉक्टर आजपर्यंत निर्माण झाला नाही. आहे पण माहिती नाही आत्म्याचा डॉक्टर कोण आहे. तर आत्म्याचे डॉक्टर सद्गुरूचे. सद्गुरू शिवाय आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही.
आत्म्याचे स्पेशलिस्ट कोण आहे तर सद्गुरूच आहेत. सद्गुरू ते आहेत ना, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ते आहेत आई ते, जो शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते सद्गुरू त्याचे श्रीकृष्ण मानी. मंत्रशास्त्रही आहे, तंत्रशास्त्रही आहे, नाही असं नाही. ज्या अर्थी हे सगळं आहे त्या अर्थी सगळं आहे. मंत्रशास्त्र आहे, तंत्रशास्त्र आहे, सगळं आहे. पण सद्गुरू कोणाला म्हणायचं? भगवान म्हणतात उद्धवाला, तर जो शिष्याला आत्म्याची ओळख करून देतो, सद्वस्तूची जो ओळख करून देतो, त्याला खऱ्या अर्थाने उद्धव मी सद्गुरू म्हणेल. म्हणून असे सद्गुरू जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळाले तर आपण खरोखर भाग्यवान आहोत. आपण ते काय करतात? भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. भ्रांतीपासून हिरतले, भ्रांती म्हणजे भ्रम, सगळा भ्रमच आहे आपल्याला आपल्या जीवनाचा. बरं, आता एवढं हे सगळे आपण एक पाहताचा एकाची दहने सावध त्या गुन्हे कार्य न व्हा, एवढं सगळं आपण आपल्या डोळ्याने बघतो तरी आपण सावध होतो का? अहो, भजन म्हणता म्हणता देह ठेवला, आपला सुद्धा काय होईन याचा भरोसा नाही. पण असं वाटतं का आपल्याला देह जाईल जाईल यासी काळवा खाईन, कार्य नुमजसी दगडा त्याचे हाती घोडे वाडा. इतकं हे सिद्धांत, हा जीवनाचा सिद्धांत हा असूनही, जीवनाचा हा सिद्धांत असूनही आपल्याला कळतं का हे? तरी आपल्याला कळत नाही. म्हणजे किती भ्रमामध्ये आपण, मला हे सांगायचंय, भ्रमतच आहे आपण. पण अशा भ्रमातून सद्गुरू काय करतात? वेळोवेळी तुम्ही आम्हाला हे कशा करताय, सत्संग कशा करताय? सत्संग जसं आता मोबाईल डिस्चार्ज झाला, म्हणजे मोबाईलची पूर्ण चार्जिंग उतरली की आपण काय करतो? तो चार्ज करून घेतो. आपण चार्ज केला की मी काय त्याचीवाली जो काय जे ठराविक वेळ असेल तोपर्यंत तो राहतो. सत्संगामध्ये काय यायचं तर आपलं चिंतन कमी होतं, ध्यानधारणा कमी होती, म्हणून आपण चार्ज होऊन यायचं. तिथून सत्संगामध्ये जायचं, चार्ज व्हायचं आणि परत कामाला लागायचं. ही जे दुकान आहे, संत सज्जनी मांडली दुकाने, जे जाया पाहिजे ते आहे रे, आहे की नाही? हिची जे दुकानं मांडली यांनी, कुंतंब्याला चांगदेव महाराजांचं दुकान, तिकडं सरला बेटामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं दुकान, हे सगळे दुकान आहे. आणि भाऊंसारखी महात्मे सुद्धा दुकानच आहे, प्रत्येक ठिकठिकाणी दुकान आहे. ह्या दुकानावरती का जायचं? तर आपण आपल्या बोधावरती आरूढ होण्याकरताच जायचं. कारण बोधापासून लगेच आपण बाजूला जातो. निवृत्ती म्हणजे वृत्तीवरच नाही, सतत डोळे झाकून बसलेली असायची. निवृत्तीनाथ महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली अभंगवाणी सोपानदेवांनी लिहून घ्यावी, काही मुक्ताईने लिहून घ्यावी. अशा पद्धतीने काही ते 200-300 का 300-400 अभंग जे काही आपल्या हातात पडले ते असे पडले. म्हणजे सतत डोळे झाकून बसणं आणि आत्मबोधाचं चिंतन करणं. म्हणून सद्गुरू हे जीवनात यावे. सद्गुरू शिवाय आपल्याला जीवनाचा जो काही मार्ग आहे, जीवन जे सफल आपण म्हणतो ते सफल होऊ शकत नाही. आता इथं काय म्हणतात, साठविला हरी. आता साठवायला तू वेगळा पाहिजे होता ना, हरी हा वेगळा पाहिजे होता आणि आपण हरिहून वेगळे पाहिजे होतो, तेव्हा तू साठवता येईल. साठविला हरी जी हृदय मंदिरी. आता परमेश्वर हृदय अंतकरणात साठवता येतो का? तर साठवता येतो. मग तो कसा साठवता येतो? जो आहे आत्मा रूपाने, चैतन्य रूपाने, तो आहेच ना आतमध्ये, का नाही येतो? तो आहेच आतमध्ये. त्याला आत्मत्वाने जाणणं यालाच म्हणतात त्या हरीला अंतकरणामध्ये साठवणं. म्हणून साठविला हरी जी ही, मग जे असतील ते, जी ही हृदय मंदिरी, हृदयरूपी मंदिर. आता हे वाच्यार्थ काय होतो? हे हृदय होतं. पण ह्या ठिकाणी जर लक्षार्थ जर घेतला तर लक्षार्थ होतो अंतःकरण. अंतःकरण म्हणजे देहाच्या आत आहे ते. अंतःकरण आरशासारखं स्वच्छ आहे, म्हणून देहाच्या आत अंतःकरण आहे. अशा अंतःकरणामध्ये आपणच आपल्याला साठवणं. स्वसंवेद्य म्हणजे काय? स्वतःच जाणणाऱ्या, स्वतःच जाणणाऱ्या त्याला म्हणतात स्वसंवेद्य. तसं आत्मतत्व हे आपलं स्वसंवेद्य आहे, आतच येते. अज्ञान बाजूला केलं की त्याच आत्मतत्व ते साठलेलंच आहे. फक्त त्याचं ध्यान करायचंय आपल्याला, त्याचं चिंतन करायचंय, म्हणजेच तो साठवायचा आहे. जी हृदय मंदिरी, अशा हृदयरूपी अंतःकरण रूपी मंदिरामध्ये त्याला साठवायचंय. असा आत्मा आपण साठवला,
अहो, आत्म्याला ओळखणं म्हणजे जन्ममरण संपणं. जन्ममरण संपणं म्हणजे काय? जन्ममरण हा भ्रमच आहे. जन्ममरण खरोखर जन्मवान आपण आहोत, मरणवान आपण आहोत का? तर आपण नाहीच आहे. ही सगळी माया आहे. बरं, माया जरी असली, एखादी व्यक्ती गेली का आपोआप आपल्याला अश्रू चाला त्या आपल्या डोळ्यामधून चाला त्या का नाही? अश्रूच्या आला त्या, ती व्यक्ती आत्मा बाहेर पडलेला आहे, ती व्यक्ती आपल्या बरोबर बोलू शकत नाही, आपल्यातून गेली, ती संवाद संपला. ती व्यक्ती आपल्याला बघत असेल, ही गोष्ट अगदी खरी. काळ्या दगड्यावर वरची ती पांढरी रेष आहे. ती व्यक्ती आपल्याला पाहते, आपल्या बरोबर बोलते, पण त्या व्यक्तीचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही ना. का येत नाही? तर त्याला हे शरीर राहिलं नाही, त्याचं शरीरातून ती व्यक्ती बाहेर पडलेली आहे. त्याच्यामुळं तिचा आवाज आपल्यापर्यंत येत, आपल्याला वाटतं ती व्यक्ती आता बरं, या चर्मचक्षुचा विषय नाही, जे सूक्ष्म शरीर आहे ते याचा चर्मचक्षुचा विषय नाहीये. या चर्मचक्षुच्या पलीकडे आहे ते सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर, आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये आत्मा येतो, सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारा आत्मा त्या सूक्ष्म शरीरामध्ये, म्हणजे डोळ्याच्या या नजरेच्या किंवा कक्षेच्या दृष्टीच्या कक्षेच्या पलीकडे हा जेव्हा आत्मा आहे तो काही कळू शकत नाही. म्हणून आपण ही जी माया आहे, या मायेमध्ये आपण रमलोय, आपण रडतो, आपण हसतो, आपण उदास होतो, आपण आनंदित होतो. परमार्थामध्ये जर विषय निघला, गुरुचरित्राचा, दत्त महात्म्य, ज्ञानेश्वरी हे जर ग्रंथाचा विषय निघला, तर उल्हासित होतो. ज्याने अमृताची गुढी चाकलेली आहे, त्या गुढीची आठवण निघल्यानंतर त्याला आनंदच होणार आहे. पण ज्याने अमृताची गुढी चाकलेली नाही, त्याला त्याच्याविषयी आनंद, सुखन, दुःखन, उदासन होण्याचा विषयच राहत नाही. येर आत्मतत्व उदासीन, माऊली म्हणतात, येर आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादन, ना ते अंगे करी संवाहन कर्म सिद्धीचे, अशी उभी आलेली. ते काय कर्म करीत नाही, ते उदासीन सांगितलेलं आहे. ते काहीच जाणत नाही, ते जाणतही आणि जाणतही नाही. आता याच्या माईक गोष्टी, नाशिवंत गोष्टी आत्मा कशाला जाणीन त्यानं? आत्मा, कारण तो आत्मा, हा आत्मा काही वेगळा आहे आणि त्याचं स्वरूपच वेगळं आहे, हे कळू शकत नाही. तर मला याच्या पुढे असं म्हणायचंय, आता इथपर्यंत हे भाषण आपलं झालं, मग आपण हे सगळं सोडू का भाऊ? हे सगळं सोडून देऊ का आपण? आता मी जरी एवढं बोलतो, शेवटी आपणही त्याच्यामध्ये आहेच ना, आहे की नाही आपण त्याच्यामध्ये? मग आता हे आपण आता इतकं जरी बोललो तर असं वाटतं का आपल्याला हे सगळं सोडून निघून जायचं? बाकीची काय वाट लागेल मग? जर गेलो आपण सोडून, वनामध्ये गेलो, हिमालयामध्ये, तर बाकीची वाट काय लागेल? तर संतांनी सांगितलं, बाबांनो, हे सगळं, आता याला आपण कचरा म्हणू, याला घाण म्हणू, किंवा याला काय म्हणू, काय म्हणायचं, ती माया म्हणू, आपण याला अज्ञान म्हणू, हे सगळं मायाजाळ म्हणू. याच्यामध्ये जरी आपण राहिलो, तुम्ही राहा, पण कमळासारखे राहा. कमळासारखे तुम्ही राहिले का तुम्हाला भीतीच नाही. कमळासारखे तुम्ही राहा, अलिप्त राहा. तुम्ही पाहून न पाहिल्यावानी करा, तुम्ही ऐकून न ऐकल्यावानी करा, तुम्ही करून न केल्यावानी करा. बाजार करावा लागतो, किराणा आणावा लागतो, पाणी आणावं लागत, करून न केल्यासारखं तुम्ही, तुमची मनोवृत्ती ही तुम्हाला माहिती आहे, हे किती केलं हे काय न संपणार आहे. मग तो भाजीपाला असेल, तो दुकानात जाणं असेल, त्या संसाराच्या सगळ्या गोष्टी असेल, सुखदुःखाला पाहुण्या रावळ्यांमध्ये जाणं असेल, हे काय, याला मोजमाप नाही. आपण सरू, पण हे न संपणार आहे. आलं का लक्षात? ह्या सगळ्या अशा गोष्टी. पण मी काही याच्याहून वेगळा आहे, माझा आणि याचा काही संबंध नाही. जसं साखरे महाराजांनी उत्तर दिलं त्या वेदना त्या पाठला होतात, तसं हे शरीर, हे मडई हे कुठंही रमू द्या, नाही का? म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणी, धरिसी अभिलाष जने, नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य दाराक्षण भंगुर, अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठो धारा. याच्याकडून सुद्धा हे काम आता करूनच घ्यावं लागतं ना. संसाराचं काय होत नाही, काम याला करायलाच लावावं लागतं या शरीराला. मग ते बारं देण्यापासून आपले जेवढे संत झाले त्यांनी काही त्यांचं कर्म सोडलं का? नाही. पण मन मात्र पांडुरंगाजवळ होतं. मन मात्र स्वस्वरूपामध्ये त्यांचं रममान झालेलं असायचं. काय गोरा कुंभार, माती तोडवण्याचं काम चालू, चिखल तोडवण्याचं काम चालू, पण वृत्ती कुठं होती? वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे, काही दिसलंच नाही पुढं चिखल तोडवण्याचं. आणि पोरग रांगत आलं, म्हणजे देवावर तरी होते का ते? पोरग तुडवलं, सगळं पोरग खाल्लाच झालं, पत्नी आली. काय म्हणजे अशी स्थिती होणं,
किंवा देहाच्या बाजूला जाणं किंवा देहावरनं राहणं, शरीर तर हे संसारामध्ये, सगळं लक्ष हे कशावरती? त्या परमात्म्यावरती, स्वस्वरूपावरती लक्ष आहे. आणि म्हणून हे जीवनामध्ये घडलं पाहिजे. म्हणून सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जायचं. जरी अर्जुनाने हे सगळे मारले, कौरव पांडव जरी जमले कुरुक्षेत्रावरती, अर्जुनाने मारले, तो म्हणतो आता मी मारले तर हे मरतील. अरे बावळाटा मूर्खा, देव बोलले तसं ते ज्ञानेश्वरीतून वाटतं. आता तू का अर्जुन होता? तो अर्जुन साधा नव्हता. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शार्ंगी धरू अर्जुनेसी. पवाडा तुवा केला गंधर्वासी, तुवा निवात कवचाचा ठाव फेडीला, नाही का? बऱ्याचशा त्याचं कौतुक माऊलीनं बरंच कौतुक केलं अर्जुनाचं. असा अर्जुन. आणि तो म्हणू लागला, जेने संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. आता त्याची चूक नव्हती, शेवटी चूक ही नसतेच, पण सगळं हे भगवंतच करून घेतो. आता स्वतः काय भगवंत लाडला का? पण त्याच्या रूपाने भगवंतच लाडला, हेच त्याचं उत्तर आहे. सगळं करणारा तोच आहे. चोरही तोच होतो, सावही तोच होतो, सगळं करणारा तोच आहे. घडी मोडी येळा मात्रे पाप पुण्य संचिता, सगळी सृष्टी चालवणारा, रावणाला निर्माण करणारा, कंसाला निर्माण करणारा, हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष, हे सगळे निर्माण करणारा तोच आहे. तोच परत अवतार घेऊन त्यांना संपवणाराही तोच आहे. सद्गुरूच्या रूपानं ही आपल्या जीवनामध्ये येणारा तो परमात्माच आहे. हे कशा करता हे सगळं केलं निर्माण? तर हे काय एकलेनं कंठवेची, म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. हो, फक्त त्याचं असं आहे, त्याला जे आनंद वाटतो तो संतांचा आनंद वाटतो त्याला या सृष्टीमध्ये. कारण त्यांच्या जवळ तो इच्छितो, त्यांचं सुख इच्छितो. तो संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्याची. तो त्यांच्या काय नामदेव महाराज जर पुढे चालले तर पांडुरंगाने काय करावं? त्यांचा पाय ज्या ज्या ठिकाणी पडलेला आहे ती माती उचलावी, कपाळाला लावावी. कोणी? स्वतः पांडुरंगाने. त्याला जे कौतुक आहे, त्याला जो आनंद आहे, तो संतांचाच. आणि संत जीवन हेच ह्या जीवनातलं श्रेष्ठ जीवन म्हणजे संत जीवन. श्रेष्ठ जीवन म्हणजे सद्गुरु जीवन. आणि शिष्य हा दास झाला, शिष्य झाला, पण तोही एक दिवस गुरु होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गुरु कोण होतात? जे शिष्य होतात, जे लहान होतात जीवनामध्ये, तेच एक दिवस काय होतात? गुरु होतात, म्हणजे व्यापक होतात. गु शब्दस् अंधकार स्यात्, ऋ शब्दस्तन निरोधक. गु म्हणजे अज्ञान, गु म्हणजे अंधार, ऋ म्हणजे प्रकाश, ऋ म्हणजे ज्ञान. त्याला म्हणतात गुरु. मोक्ष मूलम काय गुरु कृपा असं म्हणतात. अशा पद्धतीने काय गुरु शब्दा वाचुनी शास्त्र हातीनं शिवे असं म्हटलेलं आहे. गुरुमुखाचं हा वाहे गुरुनाम मंत्र, हातीनं शिवे. बर, गुरूंच्या मुखातून तयाचे बिसाट शब्द सुके म्हणू इति वेद. माऊलींची ज्ञानेश्वरी काय म्हणाव्याची साधी नाही बरं का. मी तर म्हणेल ती कळण्याच्या पलीकडे. वारकरी संप्रदायामध्ये आज जेवढे त्यांना कळली असं आपण म्हणू शकत नाही. आता तयाचे बिसाट शब्द म्हणजे गुरुमुखीचं जी काही बडबड आहे ते सुद्धा शास्त्र सांगितलं या ठिकाणी. बडबड ती निघूच शकत नाही. गुरुच्या मुखातून बडबड ही निघूच शकत नाही, लक्षात ठेवा. काय आहे ना ते, मोठके गुरु मुख उदय जत दिसे आणि हृदयी तव स्वयंवची असे, ते प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची, असं माऊली मानतात. गुरुच्या मुखातून आत्म्याचं वर्णन निघतं आणि ते तर अंतःकरणामध्ये प्रत्यक्षच आहे ते. म्हणून आत्मा या जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, आपल्याला मी जीव आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी भोक्तृत्ववान आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हे जे काही आपल्या ठिकाणी हे अनेक तरंग निर्माण होतात. बाप रखुमादीवरून नवल केले विठ्ठले, तारू हारपले मृगजळी, किंवा एकार नव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूपी. हे जे काही तरंग निर्माण होतात, हे तरंग स्वस्वरूपाच्या ठिकाणीच निर्माण होतात.
एकनाथ महाराजही म्हणतात ना ते याच्यामध्ये, अनेक जरी तरंग निर्माण झाले ते वाऱ्यामुळे ते तरंग निर्माण होतात. वारा एकदा शांत झाला की तरंग शांत होतात. म्हणून हे सगळे तरंग उठतात या स्वस्वरूपावरती, आत्मस्वरूपावरती. नाही तर शोक, मोह, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, नाही का, इच्छा, हे जे काही उठतात, हे जे धर्म आहेत हे कशाचे सांगितले? हे सगळे धर्म हे अभिमानाचे सांगितले, अंतकरणाचे सांगितले, स्वस्वरूपाचे सांगितलेले नाही. शोक, मोह, हर्ष, लोभ, मोह, स्पृहादया अहंकारस्य दृश्यन्ते. जन्म मृत्यू त्याच्यामध्ये झालं. जन्म मृत्यूश्च नात्मना, हे सगळे अभिमानाचे, अहंकाराचे धर्म या आत्मेचे नाहीये. आत्मा याच्याहून वेगळा आहे. हेच गुरु जवळ गेल्यानंतर काय होतं? आपल्याला ज्ञान होतं. हे असं ज्ञान झालं की त्याची सरली येरजार, झाला सफळ व्यापार. त्याचं जन्म मरण हे नाहीसं होतं. त्याचा व्यापार म्हणजे या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये तो आला, त्याचं काय फळ झालं असं आपण म्हणू. झाला सफळ व्यापार म्हणजे सफळ झालं, त्याचं जीवन हे सफल झालं. हरी आला आता मग कायची भय चिंता. त्याने त्याच्या स्वरूपाला ओळखलेलं आहे म्हणून भय, मृत्यूचं भय. आता जन्माचं काही भय राहत नाही. जन्माचा थाट मोठ्या थाटामाटाने आपण काय करतो? जन्माचा सोहळा साजरा करतो. पण मृत्यू समयी काय आपल्याला आनंद होत नाही. म्हणून जन्माचं मृत्यूचं काय होतं? भय राहत नाही. चिंता, आता चिंता अनेक प्रकारच्या आहे. ती काही एक चिंता आहे का? सगळ्या आपण काय म्हणू, सगळ्या चिंतांचं गाठोडं म्हणजे हे मनुष्य जीवनी. इतर योनीमध्ये चिंताच नाही, त्यांना कळतच नाही काही. तर चिंता करण्याचं काय कारण आहे? आपण सगळी चिंता करतो का नाही? या जीवनामध्ये सगळ्या चिंताच चालू आहे. प्रत्येक गोष्टीची चिंता आहे असं समजू नका की कोणाला चिंता नाहीये. मोदी साहेब पंतप्रधानी, त्यांना चिंता नाही का? त्यांना सुद्धा चिंता आहे. आता ते सुद्धा विचार करू राहिले सामान्यातला सामान्य माणूस कसा आनंदी होईल, कसा सुखी होईल, कसं त्याला सगळं मिळेल, अशी चिंता तेही सतत करू राहिली. आता मोदींचं नाव निघलं. संन्यासी महात्मा, संन्यासी महात्मा, एक साधू महात्मा, एक चांगला विचाराचा माणूस हा आपल्या देशाचा पंतप्रधान झाला, पंतप्रधान म्हणून लाभला. मी बोलून गेलो, भगवंत स्वतःने येतो, कोणत्या तरी रूपामध्येच येत असतो. आणि रामराज्य आता चालू झालं असंही म्हणायला काही हरकत नाही, की कारण सगळं वातावरणच सगळं आनंदित वातावरण झालं. गोमातेला राज्यमाता म्हणून गणलं गेलं. गोहत्या आता थोडा म्हणजे किती 500 वर्षापासून जे काही गोष्टी चालल्या त्या आत्ता झाल्या आपल्या जीवनात भाऊ, हे पाहायला मिळाले आपल्याला. आणि मला असंही म्हणायचं नाही, बाकीच्याही पक्षामध्ये सज्जन लोकही अजूनही, पण हे तुम्हाला मी बोलवतो आता भाऊ इथं बसलेले, तुम्ही माझ्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा अनुभवी, भाऊला इंग्रजी सुद्धा वाचता येतं. कदाचित तुम्हाला हे जमत असं ना अण्णा, पण हे भाऊला म्हणजे इंग्रजी सुद्धा वाचता येतं. म्हणजे जुने शिकले, म्हणजे जुनं ते सोनं आपण म्हणतो ना, अशा पद्धतीची. तर काही बाकीच्या पक्षामध्ये काही सज्जन माणसं आहे, आणि सगळे सज्जन जर चांगले ग्रुपना जर जवळ आले तर कल्याण होतं. त्या ठिकाणी त्या देशाचं कल्याण होतं. भारत, भा म्हणजे प्रकाश, आणि त्यामध्ये जो रथ त्याला म्हणतात भारत. या भारतासारखा देश नाही. भारतामध्ये ऋग्वेद आहे, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, परत 6 उपवेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, 108 उपनिषद, मुख्य 10 उपनिषद मुख्य आहे. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे, ते कुसुमी सुगंधे, ते कुसुमी मुकुटी सुगंधे शोभती भली, असं माऊली त्या दशोपनिषदांचं वर्णन करतात. आणि म्हणून या ठिकाणी हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी. आपण जर आपल्या जीवनात भक्त झालं, भक्त होऊन त्या परमात्म्याला स्वस्वरूपाला जर ओळखलं, तर तो परमात्मा किंवा तेच आत्मस्वरूप ते ह्या देहाचं काहीही उरू देत नाही. म्हणजे आत्यंतिक निवृत्ती करतं ते त्याच्या कर्माची, कर्म शिल्लक ठेवीत नाही. जसं आता आपण कटिंग करतो किंवा दाढी करतो की नाही, किंवा नख काढतो, पण आपण जर 8 दिवसाला कधी कधी आपण मंगळवारी नख काढतो, असं हे आता याचा विषय आला. दाढी कधी करावी, कटिंग कधी करावी, नखे कधी काढावी, याला सुद्धा शास्त्र आहे. आता काही कोणी शास्त्र पाळतं का? पण पूर्वीपासून आलेले ते रिवाज आहे. आपण जर ते पाळले नाही तर काही होतं का? कुणी येऊन आपल्याला काही मारतं का? मारत नाही. पण काही अशा काही शक्ती, जसं शनिदेव आहे,
असे जे वेगवेगळे जे देव आहेत त्या ग्रहांचा प्रकोप तुमच्या आमच्यावरती होत असतो. सोमवारी जर नख आपण काढले तर काही काही होणार आहे, काही होऊ शकत नाही, पण त्याच्यावरती किंवा त्याच्या विचारावरती तो आपोआप त्या काही काही त्या त्या ग्रहांचा तो काय होतो, तो प्रकोप होतो. म्हणून ह्या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय, नख काढले की 8 दिवसांनी परत ते वाढतात. महिन्यातून कटिंग केली की परत केस वाढतात. ती काय आत्यंतिक निवृत्ती झाली का? ती लयरूप निवृत्ती झाली. लयरूप निवृत्तीने ते परत येतात. पण आत्यंतिक निवृत्ती म्हणजे न येणं, परत जन्माला न येणं, परत न मरणं, याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि भगवंत ही अशी आत्यंतिक निवृत्ती भक्ताची करत असतो. म्हणून अनन्य भावाने त्याची भक्ती, अनन्य भावाने गुरूंची भक्ती. सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र, एका जनार्दनी सद्गुरून हाची भवसिंधूचा तारू. इथं वैष्णव मेळावे प्रत्येक वर्षी झाले. अतिशय आनंदामध्ये ते वैष्णव मेळावे या ठिकाणी पार पडले. अतिशय, आणि भाऊंचं जे कार्य आहे आता आता तो आपल्या आपणच आहे एका कुटुंबातले, तर जे आसपासच्या कीर्तनकारांना करता आलं नाही ते कार्य भाऊंचं आज इतक्या कमी वेळेमध्ये. आणि बघा तुम्ही किती संसारामध्ये पडले, स्वामींच्या सेवेत गेले, तिथून परत पांडुरंग दादा भेटले, परत इतका अल्पावधीत चांगल्या पद्धतीचं कार्य, चांगले सुखी जेणे व्हावे, जगनिवा व्हावे, आज्ञानी लावावे सन्मार्गासी. आज एवढं चांगलं छान असं मंदिर पांडुरंग दादांचं, स्वामींचं, विठ्ठल रुक्मिणींचं तिन्ही मूर्ती भाऊंनी बसावल्या. आणि भाऊंच्या समेत तुम्हालाही पुण्य घेता आलं. सभामंडपही खूप छान झाला. अगदी कमी वेळात, कमी कालावधीमध्ये हे कृपेशिवाय होत नाही. तुम्ही त्यांच्याबरोबर, तुम्ही त्यांना साथ दिली, हे कृपेशिवाय होत नाही. कृपा कटाक्षेने हाळिले, आपले पदी बैसविले, बाप रुक्माजीवर विठ्ठले, भक्ताची दिले वरदान. आणि तुम्हाला मी सांगतो, दगड उचकला की काय म्हणतो आपण, तो हे निघतो, विंचू निघतो, तशी परिस्थिती झालेली बाहेर. पण तुम्हाला यथार्थ ज्ञान सांगणारे महात्मे, चांगल्या आचरणासह ज्ञान सांगणारे महात्मे तुम्हाला जीवनामध्ये भेटणं येत, ज्याचं त्याचं भाग्य आहे. म्हणून अशा पद्धतीने जीवन जाणारच आहे. आपलं आयुष्य काय थांबणार नाही, हे जाणारच आहे. होता होईन तेवढं आपण आपल्या शरीरालाही जपावं लागतं बरं का, लक्षात घ्या. या शरीराला सुद्धा जपावं लागणार आहे आम्हाला. कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थारण, नाही अपवित्र शरीर आयसे. शरीराला जर चांगलं ठेवलं आपण तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. चांगलं जपलून चांगले जर काम आपण या शरीराकडून करून घेतले तर शरीर चांगलंही आहे. म्हणून फक्त 2 शब्द आता मी बोलतो आणि मी वाणीला पूर्ण विराम देणार आहे. असे पूर्वीसारखं राहिलं नाही. शरीर सुद्धा कमकुवत होत चाललेले. म्हणून व्यायाम, हे शरीर सुद्धा हे त्यागावे ना भोगावे, मध्य संधी विभागावे, आत्मसाधनी राखावे, निज स्वभावे हिता लागी. एकनाथी भागवतातली ओवी. याचा त्यागही करू नये, याच्या फार लाडही करू नये, तर हे मधोमध ठेवावं हे शरीर सुद्धा. याचा त्यागही करून उपयोग नाही. त्याग करणं म्हणजे कुणी कुणी या शरीराला कंटाळतं. याचा त्यागही करू नये आणि याचे फार लाडही करू नये. हे त्यागावे ना भोगावे, मध्य संधी विभागावे. कशा करता? आत्मसाधनी राखावे. आत्मसाधन याच्याकडून करून घ्यावं. निज स्वभावे हिता लागी. आपल्या हिताच्या दृष्टीने याच्याकडून चांगले चांगले कामं करून आपण घेतलं पाहिजे. असं हे शरीर आहे. आता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा झाली दत्तप्रभूंचा, त्या दिवशी दत्त जयंती जन्म. दत्तप्रभूंचे 2 अवतार, एक श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे नृसिंह सरस्वती. असे त्यांच्या मनात आलं ना ते काही करतील. हा एवढंच वाक्य आहे त्याच्याविषयी. ते प्रसन्न झाले आणि आपळराज आणि सुमतीच्या पोटी, बाकी सगळी व घरातलं जे काही, मला वाटतं श्राद्ध होतं त्यांच्या घरामध्ये पिठापूरला, श्राद्धाचा दिवस. आणि माध्यान्ह काळी दत्तप्रभू आले भिक्षा मागणे करता. ओम भवती भिक्षान देही. पण ती ब्राह्मणाचं घर होतं, ते घर साधं नव्हतं. आता ब्राह्मणाचं घर, तिथं गेले, तिथं गेल्यानंतर त्या पत्नीने काही, आता ब्राह्मणाचं घर म्हणजे सगळं सात्विकच नाव. ब्राह्मण काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे 4 वर्ण निर्माण केले. 4 वर्ण निर्माण केले. आता बऱ्याचशा आपल्याला ते नाही बोलायचं.
ज्याने ज्याला त्याला जे त्याचं काम परमेश्वरानेच मूळचं नेमून दिलेलं आहे. आता काय झालं, आता सगळं हे झालं, ब्राह्मण सुद्धा ब्राह्मणपणा विसरून गेले आणि अंडी खाऊ लागले, मांस खाऊ लागले, दारू पिऊ लागले. ते सुद्धा भानवून पार त्यांनी ब्रह्मत्व पार नष्ट केलं, हे लक्षात ठेवा. म्हणून शुद्ध जर ब्राह्मण आज आपण बघितले, शुद्ध म्हणजे काय, शिकलेले ब्राह्मण, त्यांचे जर वेदोच्चारण जर ऐकलं तर वातावरण मंत्रमुग्ध होऊन जातं, लक्षात ठेवा. दसपिंडे म्हणजे दहावे वगैरे पाडणारे हे वेगळे. शुद्ध जर ब्राह्मण जर आपण जर बोलवले आणि त्यांचं जर तुम्ही जर त्यांचं जर विधी जर बघितला तर आपण सुद्धा समाधी लागते की काय असा प्रसंग निर्माण होतो. अगदी मंत्रानेच होम पेटवताना आपल्याला आपण बघू शकतो, मंत्रानेच होम इकडून मंत्राचं उच्चारण झालं की आपोआप होम हा पेटला जातो. किंवा मूर्ती जर प्राणप्रतिष्ठा जर आपण केली तर मूर्तीचे डोळे बांधलेले असतात, जेव्हा त्या मूर्तीमध्ये आपण प्राण ओततो आणि असे जर शुद्ध जर ब्राह्मण जर असले, शिकलेले चांगले वेदाचं मंत्रोच्चार व्यवस्थित बोलणारे करणारे, आणि मूर्तीमध्ये एकदा प्राण ओतले आणि मूर्तीच्या डोळ्याची पट्टी सोडून जर मूर्तीला आरसा दाखवला तर त्या आरशाला तडे जातात. म्हणजे प्राण त्या मूर्तीत आले की नाही तो खुलासा लगेच जागेवरतीच त्या ठिकाणी होतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, त्या ठिकाणी गेले आणि भिक्षा वाढली. दत्तप्रभूंनी काय आता ते काय न सांगता तू मग ते काय अंतकरण ओळखायचं काय, दत्त महाराजांना काय कठीण आहे का, मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय, काय मागायचं तू वर माग, काय नाही, तुम्हीच माझ्या पोटी जन्माला या, असं जेव्हा तिने सांगितलं तर येतो म्हणे. आता ते काय एकदा, अहो ते पोटी जन्माला येतील, काही त्यांचं ते सांगूच नका ते काय करतील. ते पोटी जन्माला आले श्रीपाद श्री वल्लभांच्या नावाने, तिथून पुढे बऱ्याच दिवस कार्य केलं. तिथून पुढे मग शेवटी कुरवपूरला आले. कुरवपूरला आल्यानंतर मला काही एवढं फार नाही सांगायचं, थोडक्यात सांगून मी थांबणारी. कुरवपूरला आले, बराच इतिहास मी परत कधीतरी मी सांगणी. तिथं आले, तिथं आल्यानंतर गुरुद्वादशी होती, म्हणजे दिवाळीच्या वेळेला एकादशी झाली की गोवत्स द्वादशी आणि गुरुद्वादशी एकाच दिवशी येते. त्या दिवशी काय उभे राहिले आणि तिथं कुरवपूरला गुप्त झाले, समाधी घेतली. परत त्याच अवतारामध्ये मला तर वाटतं एक स्त्री शनी प्रदोष व्रत करत होती, तिलाही चांगला मुलगा व्हावा अशी तिची इच्छा होती. श्रीपाद श्री वल्लभांनी तिला शब्द दिला की मी पुढच्या अवतारामध्ये तुझ्या पोटी अवतार घेतो. ती परत आंबा या नावाने कारंजा या ठिकाणी जन्माला गेली. तिचे पती राज माधव, त्यांच्या पोटी परत श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे दत्तप्रभूंनी परत नृसिंह नरहरी नावाने परत दुसरा अवतार त्या ठिकाणी घेतला. तिथं अवतार घेऊन मग काय विचारता, आता ते साक्षात दत्तप्रभूच होते. सगळे शिष्य समुदाय घेऊन काही नाही, वातावरण आवडलं, गुप्त होऊन घेतलं. काही वर्षभर गुप्त, कधी 6 महिने गुप्त. अशा पद्धतीमध्ये नरसोबाच्या वाडीला 12 वर्ष राहिले, गाणगापूरमध्ये 24 वर्ष कार्य केलं. तिकडं काय कार्य म्हणजे काय ते विचारूच नका, ते काय कार्य, त्यांचं कार्याचं काय आपण वर्णन करावं पामरांनी. पण फार कृपाळू, फार दयाळू महाराज. 4 शिष्य होते. यवन वर्ग येऊ लागला त्या ठिकाणी. यवन म्हणजे मुसलमान वर्ग, भेद नाही कोणता, जो शुद्ध अंतकरणाने येईन त्याच्यावरती कृपा. दत्तप्रभूंचा हाच विषय, शुद्ध अंतकरण केलं की त्याच्यावरती कृपा, भेद नाही कोणता. पण मागच्या जन्मामध्ये त्या पार्टाला वरदान दिलेलं होतं, तो तिकडं बिदरचा तो राजा झालेला होता. त्यालाही तिथं त्याच्या मांडीला विस्फोटक करून त्याला तिथं बोलवलं. मग यवन वर्ग सगळा धावला ना तिथं संगमावरती, सगळेच येऊ लागले. मग म्हणे आता काही इथं आपल्याला त्रास होईल, आता आपण काय करावं. कर्दळीवनीचा बहाणा करूनी गाणगापुरीशी तुम्हीच ना, निर्गुण पादुका दृश्य ठेवूनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना. जे काही शिष्य होते, सायनदेव होते, नरहरी होता, अजून सिद्ध होते, आणि नंदी. सायनदेव, नरहरी, सिद्ध आणि नंदी असे 4 पट्ट शिष्य होते महाराजांचे. सांगितलं आता मला काय करायचं, आता मला जायचं, मला श्रीशैल्यास जायचं असं सांगितलं. श्रीशैल्यास पुष्पाची शय्या रचली, त्या पुष्पाच्या शय्येवरती बसले. दत्तप्रभू म्हणू लागले, आता मी पलीकडच्या कडेला गेलो की 4 शेवंतीचे फुलं वात तुमच्याकडे येतील.
त्या 4 शिष्यांना सांगितलं आणि हाच माझा तू कृपा आशीर्वाद तुमच्याबरोबर कायम राहील असं सांगून ते गेले. खरोखर शेवंतीचे 4 फुलं त्या ठिकाणाहून वाहत आले. सायनदेव, नरहरी, काय नंदी, सिद्ध हे जे 4 शिष्य होते त्यांच्याकडे ते फुलं आली. तिथून पुढे पुढे गेले, पाताळगंगेमध्ये काही दिवस राहिले, परत श्रीशैल्यात जाऊन त्या ठिकाणी गुप्त झाले प्रभू. समाधी घेतली. तसं निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे, माऊलीची संजीवन समाधी म्हणजे आजही तिथे. पण दत्तप्रभू गुप्त झाली. हे 2 अवतार महाराजांचे, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती. आजही ते त्या ठिकाणी आहे. जे निर्गुण पादुका त्यांनी ठेवून दिल्या, आजही गुप्त रूपाने त्यांचं कार्य चालूच आहे. बघा तुम्ही, याचा विचार आहे. विचार हा अंतःकरणामध्ये आला पाहिजे. स्मर्तृगामी म्हणजे काय? स्मरण केल्या केल्या हजर, याला म्हणतात स्मर्तृगामी. असे दत्तप्रभू आहेत. आणि आपली परंपरा तर तिथूनच आहे. श्री हंस, ब्रह्मा, आत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, शांतामाई, आप्पानंद, किंवा तिथून पुढं मग बंडोबा महाराज, केरोबा महाराज, या काही शाखा या पसरलेल्या आहेत. अशी गुरु परंपरा. आणि ज्ञान हे परंपरेचं असावं. म्हणून अशा पद्धतीने दत्तप्रभूंचे हे अवतार झाले. अहो काय ते अवतार म्हणजे एका दिवसामध्ये किती ठिकाणी. बरं, त्यांची जोडी कशा करताय, कामधेनू कशा करता, 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहे, हे कशा करता येईल, हे ह्या विश्वाच्या कल्याणाकरताच आहे. अशा पद्धतीने गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असं जर गुरुनिष्ठ राहिलो, अशी जर आपण भक्ती करत गेलो, तर खरोखर आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा आनंद हा मावळणारच नाही. हा आनंद हा तसाच दिव्यासारखा तेवत राहील. म्हणून सद्गुरूंची आपण सेवा केली. यावदायुस्त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वर अदो ज्ञान प्रसिद्ध्यर्थम कृतघ्नत्वापनुत्तये. अशा पद्धतीने गुरु यावदायुस्त्रयो वंद्या, वेदांत, गुरु आणि ईश्वर. ज्ञानोत्तर भक्ती यालाच म्हटलेलं आहे. ज्ञान जरी झालं तरी ज्ञानलक्षणात्मक भक्ती ही आपण करीतच राहिलं पाहिजे. मग वेदांत शास्त्राची सेवा असेल, ईश्वराची सेवा असेल आणि गुरु सेवा असेल, ही महत्वाचीच आहे. स्वामी आहेत, स्वामींची सेवा. आता दिंडोरी प्रणित जे काही शास्त्र आहे, जे काही त्यांनी निर्माण केलेलं आहे, अतिशय चांगलं आहे. ते सगळं आपल्याला पोषकच आहे. आपल्या चिंतनाला, आपल्या भक्तीला ते पोषकच आहे. म्हणून ते आपण करीत राहिलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्ताचं महत्व हे अतिशय आहे. आपण हे परत नाही, हा आनंद ब्रह्ममुहूर्तावरच आपण उठलो पाहिजे. काहीतरी आपण जी साधना करायची ती ब्रह्ममुहूर्तावरच केली पाहिजे. ते जे स्पंदन किंवा त्या ज्या काही लहरी असतात त्या काही अलौकिक असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्ताचं स्थान हे काही हे आहे, अलौकिक आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे, पण मी आता या ठिकाणी थांबतो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरदी येर झार किंवा त्याची सरदी येर झालं, झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरो नेती हरी. म्हणून मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे आत्या दुरु विवेकावरी. मज हृदयी सद्गुरु, सद्गुरु हे हृदयात आहे, हृदयातच धारण आपण केले पाहिजे. हृदय मंदिरी जे मज पाहती, तयाची होय माझी प्राप्ती. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे ते प्रगटे, महानिधी म्हणून डोळ्यामध्ये आपला अंजन, ज्ञानरूपी अंजन, नामरूपी अंजन, कृष्णांजन एक वेळा. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजळ. बाप रखुमा देऊर विठ्ठलू दिनाचा दयाळ, धर्म जागो सदैवाचा जेवा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणून या ठिकाणी पांडुरंग दादांचं मंदिर भाऊ आणि आईनं जाऊन आज हे महिना पूर्ण झाला. त्या पहिल्या महिन्यात भाऊ नकाच काय काल माझी आठवण आली, कोणाच ठाऊक. आता प्रवचन आपल्याकडं पुष्कळ, आपण सगळे गुरुबंधू मंडळ पुष्कळ प्रवचन करणारे, पण काल त्यांना कशी आठवण आली. आणि काय हे सद्गुरूंनी आज ही सेवा या ठिकाणी माझी करून घेतली. मला ही वेळही होता, मीही हो म्हणलो. आणि अक्षरशः म्हणलं आता मी काय बोलू, काय सांगू. म्हटलं आता भाऊ राहतील बसेल, बाकी सगळे जाणते सगळे
आपले सगळे गुरुबंधू आहेत या ठिकाणी जाणते, आणि यांच्या समोर आता आपण काय सांगणार आहे. पण करू म्हणलं दत्तप्रभू काय बुद्धी देतील ती बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करू. जसं मांगाच्या मुखातून चारी वेद वधून घेतले, चांडाळामुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना, नाही का. जेव्हा रेषा ओढल्या तेव्हा त्याला मागचे मागचे जन्म आठवत गेले, आणि जेव्हा भस्म लावलं तेव्हा तो वेद बोलला ना, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद. आणि परत त्याची पत्नी मुलं रडायला लागली. गुरुचरित्रातला विषय, पत्नी मुलं रडायला लागली, तू तर त्यांना ओळखायला तयार नाही. तो गेला 5व्या 6व्या जन्मामध्ये गेला, तो महाराजांनी न्याला भस्म लावता क्षणी. तू तर काय त्याच्या कुटुंबाला ओळखायला तयार नाही. मुलं रडायला लागले, पत्नी रडायला लागली. मांगाच्या कुटुंबामध्ये जन्म, पण न्याला दत्तप्रभूंनी 7व्या जन्मामध्ये पाठीमाग. तो काय ओळखायला तयार नाही. नृसिंह सरस्वती दत्त महाराज बसलेली होती, म्हणे आता असं करा, तो असा नाही ओळखणार. परत हांडा भरून आणा आणि त्याच्या डोक्यावरती वाता, म्हणजे भस्म हे धुवून जाईल. भस्म धुतलं का तोच स्वतःहून त्यांच्याकडे पळत जाईल. अहो तसंच झालं. हांडा भरून आणला आणि परत सगळं अंग स्वच्छ केलं. कुठं माझी पत्नी, कुठं माझे मुलं, आम्ही चाललो होतो आमच्या कामाधंद्याला, मी इकडं कस काय आलो. दत्तप्रभू म्हटले, जाय तुझा उद्धार होईल, आता तू जाय तुझ्या कुटुंबामध्ये सुखी राय. तुझे जे काम करायचं होतं ते करून घेतलं. तेव्हा अशा ही गुरुकृपा आहे. गुरुकृपेमुळे आपण बोललो. ग्रंथून हे कृपेचे वैभवती, हे गुरु परंपरेचं वैभवी, म्हणून आपण 2 शब्द सर्व मिळून बोललो. झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित, आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दादा महाराज की जय.